ओम गणेशाय नमः. जय बजरंगबली हनुमान की जय. चैत्र महिन्यात रामनवमीनंतर काही दिवसांनी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. हनुमान जयंतीचा उत्सव दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू धर्मात हनुमानाला कलियुगातील देव मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करून योग्य विधीनुसार पूजा केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि ग्रह नक्षत्राचे शुभफळ देखील मिळते. संकटमोचन हनुमान त्यांच्या भक्ताच्या प्रत्येक समस्येचे निवारण करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. हनुमान जयंती गुरुवार 2 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमेची सुरुवात 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 होत आहे, तर 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपणार आहे. तिथीनुसार चैत्र पौर्णिमा गुरुवार 2 एप्रिल रोजी आहे, त्यामुळे हनुमान जयंती देखील या दिवशी असणार आहे. हनुमान जयंती हनुमंतोत्सव म्हणूनही ओळखली जाते. भगवान हनुमान हे रामभक्त आहेत, त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली उपाय रामनाम जपाचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी रामनाम या मंत्राचा 11 वेळा किंवा संकल्प घेऊन 1,00,000 रामनाम जप करावा. तसेच रामनाम जप तुम्ही लिहू देखील शकता. एका वहीत लाल पेनाने स्वच्छ अक्षरात रामनाम जप लिहिल्याने मारुती प्रसन्न होतात. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून हनुमान चालीसा पठण करावे. अखंड ज्योत लावून या दिवशी किमान 1, 5, 7, 11 अशा क्रमाने तुम्ही जमेल तितक्या वेळा हनुमान चालीसा वाचू शकता. या दिवशी हनुमान चालीसाचे पठण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. हनुमानजींना भगवान श्रीराम प्रिय असल्याने त्यांना समर्पित असणारा सुंदरकांडचा पाठ या दिवशी करावा. हनुमान मंदिरामध्ये देखील या दिवशी सुंदरकांड पाठचे आयोजन केले जाते. या दिवशी सुंदरकांड पठण करणे शुभ मानले जाते. नारळ घ्या, त्याला हळद, लाल धागा आणि अक्षता वाहून भगवान हनुमान यांच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर हनुमान चालीसाचे 21 वेळा पठण करा. मग तो नारळ एक लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवा. हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि हनुमानजीचे संरक्षण मिळते. हनुमान जयंतीची पूजाविधी करताना सकाळी लाल किंवा नारंगी कपडे घालून उपवास करा. जर घरीच पूजा करत असाल तर एका ठिकाणी चौरंग ठेवून गंगाजलाने जागा शुद्ध करा. त्यानंतर लाल कपडा घालून चौरंगावर भगवान हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. तसेच भगवान राम आणि माता सीता यांचे चित्रही ठेवा. हनुमानजींना सिंदूर, तुळशीची पाने, लाल फुले अर्पण करा आणि बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. धूप लावा. त्यानंतर हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करा. नंतर तुपाचा दिवा आणि कापूर लावून हनुमानजीची आरती करा आणि प्रसाद ग्रहण करा. शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या.